नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास घटक क्रमांक 13 आपला आहार भाग 2 या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजूच्या घरातील कुटुंबाची स्थिती जाणून घेतली. त्याचबरोबर बैठे काम आणि अंग मेहनतीचे काम यामधला फरक सुद्धा जाणून घेतला. आता आपण पाहणार आहोत अन्न पदार्थातील विविधता. भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो, त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते. ही झाली आहाराविषयी एक माहिती. आपण कोणकोणते अन्न पदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी, म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल. निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्नपदार्थ असतात. त्याची कारणे काय असतील? एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील. जेवण कंटाळवाणे होईल, म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात. जिथे भात भरपूर पिकतो तिथे लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते. काही भागात गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हाची पोळी खातात. समुद्रात मासळी भरपूर मिळते, म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते. वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात. त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो. एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात. सणासुदीच्या दिवशी गोडधोड जेवण करतात. आपण काय काळजी घ्यावी? प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते. म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत. न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये. मोड आलेल्या कडधान्याची उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात. अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे. वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या भरपूर जाहिराती असतात. ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो. ते पदार्थ चवदार असतात, आकर्षक वेष्टनात मिळतात, पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही. आपला आहार या पाठामधून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलो त्याची एकदा उजळणी करून घेऊया. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. वय, करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत. ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्न पदार्थामुळे आहारात बदल होतात. वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ वेगवेगळे असतात, त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात. जाहिरातीमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही. मुलांनो, या ठिकाणी परिसर अभ्यास या विषयामधील घटक क्रमांक 13 आपला आहार हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आपण सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.